वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्ट याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे। त्यासोबत वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे याच्यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये काही ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम होते, ते आता आपण सॉल्व्ह केले आहेत, त्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प असेल। वडसा गडचिरोली हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यातले अडचणी ज्या आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत आणि त्यालाही आता गती देण्याचा आपला प्रयत्न आहे। जालना नांदेड आपला जो समृद्धीचा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये काही लँड ॲक्विजिशनचे इश्यूज होते तेही आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे त्यालाही आता आपल्याला गती देता येईल। यासोबत पुणे रिंग रोड हा प्रकल्प, पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प, म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत आणि विशेषतः शिरूर आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रोसोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि 3 मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे। तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं, कसं करायचं असे प्रश्न होते, त्यात आज वॉर रूममध्ये मेट्रो आणि MSIDCने एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल। मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। असे एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या 33 प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्ट्सला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात। त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे 33 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू। तुम्ही कुठली मिसिंग लिंक म्हणताय? नाही, त्याचं तर आपण डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करतोय मिसिंग लिंकचं। असं आहे की या निकालाचे 2 अन्वयार्थ आहेत। पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या OBC आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये OBC आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहे। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता OBC आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे। खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन, कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधार्ह आहे। आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याविना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी, म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते। जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली। त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे, चांगल्या प्रकारे झापलेला आहे। आता तरी राहुलजी सुधारतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे। मैं सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं क्योंकि उच्च पदों पर बैठे हुए लोगों ने अफवाहें फैलाना, देश के हित के विरोध में बोलना, ये बंद होना चाहिए। और हमने देखा जिस प्रकार से राहुल गांधी लगातार बिना किसी एविडेंस के, बिना किसी साक्ष्य के लगातार बोलते रहे कि चीन ने भारत की ज़मीन को हथियाया है। इसके कारण सीमा पर -40 डिग्री में लड़ने वाले हमारे जवानों के मॉरल पर उसका असर होता है, क्योंकि वो जानते हैं कि उन्होंने देश की ज़मीन बचाई है
और वहीं देश के इतने बड़े नेता आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.